कंपनीची दडपशाही, आदिवासी शेतकऱ्यांचा वहिवाटीचा रस्ता अडवला। गोदरेज विरोधात भीम आर्मी संघटना आक्रमक। खालापूर तालुक्यातील तांबाटी येथे असलेल्या गोदरेज कंपनीच्या आवारातील शेतांमध्ये जाण्यासाठी गोदरेजचे व्यवस्थापन रस्ता देत नसल्याने कंपनी व्यवस्थापनाच्या आडमुठ्या आणि दडपशाही विरोधात भीम आर्मी संघटनेचे खालापूर तालुका अध्यक्ष राजेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। दोनवत येथील आदिवासी शेतकऱ्यांची जमीन गोदरेज कंपनीच्या आवारात आहे। गोदरेजने कंपाऊंड केल्याने शेतकऱ्यांचा वहिवाटीचा रस्ता बंद झाला आहे। शेतात जाण्यासाठी कोणताही अन्य रस्ता नसल्याने घरापासून लांब वळसा मारून जावे लागत असल्याने आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी भविष्यात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा भीम आर्मी संघटनेचे खालापूर तालुका अध्यक्ष राजेश चव्हाण यांनी दिला आहे। भीम आर्मीचा कार्यकर्ता आहे मी। आज जवळजवळ 1.5 वर्षापासून मी पाठपुरावा करतोय। गोदरेज कंपनीला पेपर वर्किंग केलं, कलेक्टर साहेबांना केलं, तहसीलदार साहेबांना केलं, मंडळ अधिकाऱ्यांना केलं, पण कोणी आमची दखल काही वस्तू घेतली नाही। शेवटी आम्हाला लाचचा जो हत्यार असतो आंदोलनाचा तो आज उचलावा लागला आणि आज आमचं आंदोलन इथं चालूच राहणार आहे। माझं ह्याच गोदरेज कंपनीला आव्हान नाही आहे, जिथं या तांबाटी खालापूर तालुक्यात जेवढ्या कंपन्या आहेत त्यांना माझं स्पष्ट मत असं आहे की गोरगरिबावर अन्याय करू नका। तुम्ही इथं बिनधास्त धंदा करायला आलेले आहेत, तो धंदाच करा आणि त्याच्या जमिनी घेऊन फसून त्यांना आश्वासन देऊन नोकऱ्याला घेतो, कामाला लावतो, हे अशा आश्वासन देऊन कोणी कोणाला कामाला लावत नाही। जसं बोलता तसं वागा, हेच माझं म्हणणं आहे, बाकी याच्या पुढं काय नाही। जर असं तुम्ही जर फसवाफसवी केलं तर भीम आर्मीच्या संघटनेशी गाठ आहे तुमची, एवढं लक्षात ठेवा। वाघमारे, आम्ही इथं गोदरेज कंपनीच्या गेटवर आहोत। कंपनीच्या पलीकडे आमची जमीन आहे। वर्षानुवर्षीचा आमचा पीडित जो रस्ता होता तो कंपनीने अडवलेला आहे आणि आज आम्ही रस्त्याच्या मागणीसाठी इथं रस्त्यावर उतरलेलो आहोत। जोपर्यंत आमचा पीडित रस्ता आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही। एक तर आम्हाला आमचा पर्याय रस्ता तरी द्या, म्हणजे आमचा जो मूळ रस्ता आहे तो आम्हाला द्या, नाहीतर आमच्या जमिनीची जी नुकसानकी होते ती आम्हाला भरून द्या, नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही। गोदरेज सारख्या नामांकित कंपनीकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याने 5 फेब्रुवारीपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर भीम आर्मी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सीताराम गंगावणे यांच्या उपस्थितीत बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। धरणे आंदोलन सुरू केल्यानंतर कंपनी व्यवस्थापकांनी चर्चा केली। व्यवस्थापनाने वेळ मागितल्यानंतर भीम आर्मी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सीताराम गंगावणे यांनी नकार देत आंदोलन सुरू केले। अशी शेतकऱ्यांच्या जमिनी गेली 4 पिढ्या ते म्हणजे जसे बऱ्याच दिवसापासून ते तिथं कसत आहेत, परंतु 2015 पर्यंत इथनं ह्या गेटमधनं ते जात होते। पलीकडे नंतर दुसरं गेट दिलं, परंतु आजची परिस्थिती अशी की ते गेट बंद केलं आणि आदिवासी शेतकरी आमच्या बांधवांना 9 किलोमीटरचा गोल आकार जाऊन त्यांना त्या शेतीवर जावं लागते, त्यामुळे त्यांची खूप हेळसांड होती आहे। त्यामुळं आम्ही गोदरेज कंपनीला वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता। भीम आर्मीने, माझे राजेश चव्हाण असतील, प्रितेश पवार असतील, यांनी वेळोवेळी कंपनीला पत्रव्यवहार करून आम्हाला हा पर्यायी रस्ता द्यावा अशी मागणी केली होती, परंतु कंपनीने ते अमान्य केल्यामुळं आज आम्ही आज धरणे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। आत्ता कंपनीने आतमध्ये बोलवून आम्हाला प्रस्ताव मागवला आहे की तुम्हाला हा रस्ता हवा आहे का तो रस्ता हवा आहे, किंवा वळून जाण्याची तुमची भूमिका स्पष्ट करा। आम्ही 1 तासात त्यांना आमची जी भूमिका आहे ती आम्ही आमच्या लेटरहेडवर आणि शेतकऱ्यांच्या सहीने कंपनीला सादर करणार आहोत। त्यानंतर कंपनी 4 दिवसात आम्हाला निर्णय देणार आहे की आम्ही तुम्हाला कुठला रस्ता देणार आहोत, अन्यथा आम्ही जे आंदोलन कंटिन्यू आहे ते 4 दिवसांनी पुढे कंटिन्यू राहील। धरणे आंदोलन आजपासूनही सुरू, धरणे आंदोलन कुठेही मागे घेतलेलं नाही, कारण आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या न्यायासाठी जे आम्ही आटापिटा केला जीवाचा, गेली 2-2.5 वर्ष आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहोत, पण त्यांचं काही सकारात्मक उत्तर येत नाही। त्यामुळं आज हे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। जोपर्यंत त्यांचं सकारात्मक उत्तर येत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे। गोदरेज कंपनीच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या आंदोलनात पीडित शेतकरी, स्थानिक ग्रामस्थ आणि भीम आर्मी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर।
श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.